MIDC वाली लव्ह स्टोरी भाग 3. बदललेली नजर, परिस्थितीची जाणीव आणि वाढते अंतर. कॅन्टीनमधील त्या अनपेक्षित प्रसंगानंतर प्रसादच्या मनात सावीबद्दल अत्यंत तीव्र आणि हळव्या भावना निर्माण झाल्या होत्या. पण दुसरीकडे सावीच्या ध्यानीमनी किंवा स्वप्नातही असा कोणताही विचार नव्हता. तिने फक्त एक माणुसकी म्हणून त्याला मदत केली होती. तरीही प्रसाद आता मुद्दामहून सावीला पाहण्यासाठी त्यांच्याच डिपार्टमेंटच्या शिफ्टच्या वेळी कॅन्टीनमध्ये जेवायला जाऊ लागला. तो जेवताना किंवा तिथे उभा असताना दुरूनच सतत सावीकडे पाहत राहायचा आणि तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून असायचा. त्याला स्वतःलाच समजत नव्हते की कालपर्यंत जो प्रसाद कोणाकडे साधे सरळ नजरेने बघायलाही तयार नव्हता, त्याचा अहंकार एका साध्या मुलीसमोर कसा विरघळला. सावीचा तो हसरा चेहरा, तिचे साधेपण पाहून त्याचे मन का भरत नाही आणि त्याला सतत तिचीच ओढ का लागते, या विचाराने तो स्वतःशीच अचंबित व्हायचा. सावीच्या प्रोडक्शन लाईनवर काम करणाऱ्या इतर मुली मात्र हे सर्व खूप दिवसांपासून बारीक नजरेने पाहत होत्या. सुपरवायझर सर काम सोडून सतत सावीकडे कशा वेगळ्या आणि प्रेमाच्या नजरेने पाहतात हे त्या मुलींच्या लगेच लक्षात आले होते. पण सावीचा स्वभाव अत्यंत शांत, लाजाळू आणि केवळ कामापुरता मर्यादित असल्यामुळे त्या मुली सावीला याबद्दल काहीच सांगत नसत. त्यांना माहीत होते की जर सावीला हे कळले तर ती विनाकारण दडपणाखाली येईल, म्हणूनच त्यांनी ते गुपित स्वतःपाशीच ठेवले. दरम्यान प्रसादच्या मनातील ओढ इतकी वाढली की त्याने कंपनीच्या रजिस्टरमधून सावी पुण्यात कुठे राहते तिची संपूर्ण माहिती गुपचूप काढली. एक दिवस विकेंडला सावीला न सांगता प्रसाद थेट ती राहत असलेल्या त्या दाटीवाटीच्या आणि गलिच्छ वस्तीतील खोलीच्या पत्त्यावर पोहोचला. तिथे गेल्यावर जेव्हा त्याने सावीचे अत्यंत हालाखीचे राहणीमान आणि तिची बिकट परिस्थिती प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. एका छोट्याशा कोंदट खोलीत 5-5 मुली कशा राहतात, पाण्यासाठी कशी वणवण करावी लागते हे पाहून त्याचे हृदय पिळवटून निघाले. तो स्वतःशीच विचार करू लागला की सावी घराला हातभार लावण्यासाठी थोड्याशा पगारासाठी पुण्यात किती प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करत आहे, आणि दुसरीकडे मी स्वतः आईवडिलांच्या अफाट पैशावर, गाडी बंगल्यावर केवळ उड्या मारतोय आणि पैशांची नाहक उधळपट्टी करतोय. या विचाराने त्याला स्वतःचीच प्रचंड लाज वाटली. सावीला या नरकयातनेतून बाहेर काढण्यासाठी प्रसादने एक गुप्त योजना आखली आणि तिच्या जुन्या रूममेटशी संपर्क साधला. त्या मुली बऱ्याच दिवसांपासून त्याच मोदक कंपनीत जुन्या वर्कर म्हणून काम करत असल्यामुळे सुपरवायझर म्हणून प्रसादचा त्यांच्याशी लगेच कॉन्टॅक्ट झाला. प्रसादने त्या मुलींना बोलावून घेतले आणि एका चांगल्या सुसज्ज इमारतीमधील मोठ्या रूममध्ये राहायला जाण्यासाठी मदत करण्याचे ठरवले. प्रसादने स्पष्ट केले की त्या नवीन रूमचे अर्धे भाडे मी स्वतः दरमहा गुपचूप भरणार आहे, पण या गोष्टीची पुसटशीही माहिती सावीला लागता कामा नये, अशी सक्त ताकीद त्याने त्या मुलींना दिली. सावीला या अंतर्गत तडजोडीची कोणतीही माहिती नव्हती. तिच्या मैत्रिणींनी सांगितले म्हणून ती अत्यंत आनंदाने आणि विश्वासाने त्या मुलींसोबत नवीन रूममध्ये शिफ्ट झाली. विशेष म्हणजे कमालीची गोष्ट की नेमक्या त्याच बिल्डिंगच्या वरच्या मजल्यावर प्रसादसुद्धा बॅचलर म्हणून एका स्वतंत्र रूममध्ये राहायला गेला होता. जेव्हा सावीला समजले की आपले सुपरवायझर प्रसाद सर याच बिल्डिंगमध्ये राहतात तेव्हा तिला क्षणभर आश्चर्य वाटले. पण तिने विचार केला की सर मोठे आहेत, ते आधीपासूनच इथे राहत असतील आणि आपण तर आत्ताच या बिल्डिंगमध्ये आलो आहोत. सावीने हा केवळ योगायोग समजून त्या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि ती आपल्या दैनंदिन कामात व्यस्त झाली. प्रसाद आणि सावी यांचे डिपार्टमेंट एकच होते आणि आता त्यांची रूमही एकाच बिल्डिंगमध्ये असल्यामुळे त्यांच्या येण्या जाण्याच्या वेळा अगदी एकच झाल्या होत्या. कंपनीची बस कर्मचाऱ्यांना आणायला आणि सोडायला त्याच इमारतीच्या जवळ येत असल्यामुळे आता ते दोघे एकाच वेळी एकाच बसमधून प्रवास करू लागले. बसमध्ये जाताना येताना प्रसादने हळूहळू सावीशी संवाद साधायचा, तिच्याशी बोलायचा प्रयत्न सुरू केला. सावी सुरुवातीला खूप आढेवेढे घेत होती, पण हे आपल्याच डिपार्टमेंटचे सर आहेत आणि शेजारी राहतात या आदरापोटी तीही नम्रतेने बोलू लागली. हळूहळू त्यांच्यातील तो औपचारिक संकोच कमी होत गेला आणि रोजच्या प्रवासात त्यांच्यामधील बोलणे, गप्पा मारणे खूप वाढत गेले.
सावी गावाकडच्या गोष्टी, तिच्या लहान बहीण आणि शेतातील प्रसंग सांगायचे, जे प्रसाद अत्यंत मंत्रमुग्ध होऊन तासनतास ऐकत राहायचा. प्रसाद आता मनातल्या मनात सावीसोबतच्या भविष्याची, दोघांच्या संसाराची आणि सुंदर भविष्याची मोठी स्वप्ने पाहू लागला होता. सावीच्या त्या निष्पाप बोलण्याने प्रसादच्या संपूर्ण आयुष्याला एक नवीन सकारात्मक दिशा आणि जगण्याचा खरा अर्थ दिला होता. परंतु सावीच्या मनात केवळ आदर आहे हे माहीत असल्यामुळे प्रसादने अजूनही हिंमत करून त्याच्या मनातील प्रेमाची खरी गोष्ट तिला सांगितली नव्हती. तो फक्त योग्य वेळेची आणि सावीच्या मनातील विश्वासाची वाट पाहत हा गोड प्रवास रोज मोठ्या आनंदाने जगत होता. रोजच्या प्रवासातील संवाद आणि सावीच्या निष्पाप सहवासामुळे प्रसादच्या मनातील प्रेम आता इतके अनावर झाले होते की त्याला ते आणखी लपवणे अशक्य वाटू लागले होते. एक दिवस रात्री आपल्या खोलीत एकटाच बसलेला असताना त्याने मनाशी पक्का निर्णय घेतला की उद्या काहीही झाले तरी सावीला आपल्या मनातील सर्व भावना स्पष्टपणे सांगून टाकायच्या. दुसऱ्या दिवशी कंपनीत काम करताना प्रसादचे कामात अजिबात लक्ष लागत नव्हते. तो सतत संध्याकाळ कधी होते आणि आपण कधी सावीशी बोलतो याचीच वाट पाहत होता. अखेर नेहमीप्रमाणे कंपनीची शिफ्ट संपली. संध्याकाळ झाली आणि दोघेही कंपनीच्या बसने प्रवास करून आपापल्या रूमवर असलेल्या इमारतीच्या जवळ पोहोचले. पण बस जेव्हा त्यांच्या इमारतीपाशी थांबली तेव्हा बसमधील इतर सर्व कर्मचारी आणि सावीच्या रूममेट्स नेहमीप्रमाणे घाईघाईने खाली उतरून आपापल्या खोलीकडे निघून गेल्या. सावीसुद्धा नेहमीप्रमाणे उतरून पुढे जाऊ लागली. पण प्रसादने मागून अत्यंत गंभीर पण हळव्या आवाजात सावीला हाक मारली आणि तिला क्षणभर थांबण्यास सांगितले. सावी थांबली. तिने मागे वळून पाहिले. इमारतीच्या पार्किंगमध्ये आजूबाजूला आता कोणीच नव्हते. तिथे एक शांतता पसरलेली होती. प्रसाद तिच्याजवळ आला. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच धाकधूक होती आणि डोळ्यात सावीबद्दलचे अथांग प्रेम स्पष्ट दिसत होते. तो अत्यंत भावुक होऊन सावीला म्हणाला, सावी, मला तुझ्याशी खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे, जी मी अनेक दिवसांपासून मनामध्ये दाबून ठेवली आहे. मी लहानपणापासून पैशाच्या अफाट संपत्तीत वाढलो. कधी कोणाचा आदर केला नाही. सर्वांशी गर्वाने वागलो. पण तू जेव्हापासून माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून मी पूर्णपणे बदललो आहे. कॅन्टीनमध्ये जेव्हा सगळे माझ्यावर हसत होते तेव्हा तू ज्या माणुसकीने आणि काळजीने माझा हात पकडून मला उठवले त्याच क्षणी माझ्या मनात तुझ्यासाठी एक अजरामर जागा तयार झाली. तुझा साधेपणा, तुझा कष्ट उपसण्याचा स्वभाव आणि तुझा निष्पापपणा पाहून मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. मला माझ्या संपूर्ण आयुष्यात तुझ्यासारखीच जोडीदार हवी आहे. आय लव्ह यू सावी. प्रसादने एकाच श्वासात आपल्या मनातील संपूर्ण भावनांची कबुली सावीसमोर दिली. त्याचे हृदय जोराने धडधडत होते आणि तो सावीच्या उत्तराची अत्यंत आशेने वाट पाहत होता. प्रसादचे हे अनपेक्षित शब्द ऐकून सावीला इतका मोठा धक्का बसला की तिच्या पायाखालची जमीनच सरकली आणि ती सुन्न झाली. तिने कधी स्वप्नातही ध्यानीमनी विचार केला नव्हता की ज्या सुपरवायझर सरांना ती आदरयुक्त नजरेने पाहते ते तिच्यावर असा प्रेमाचा विचार करत असतील. तिच्या डोक्यामध्ये विचारांचे वादळ निर्माण झाले. तिचे तोंड पूर्णपणे कोरडे पडले आणि तिच्या अंगातून भीतीची एक थंड लहर धावून गेली. ती अत्यंत गोंधळून गेली. तिला त्या क्षणी काय बोलावे, कशी प्रतिक्रिया द्यावी हे अजिबात सुचेनासे झाले आणि ती थरथर कापू लागली. ती तिथे एक सेकंदही न थांबता प्रसादला कोणतेही उत्तर न देता आणि एकही शब्द न बोलता तशाच धावत पळत थेट वरच्या मजल्यावर आपल्या खोलीत निघून गेली. खोलीत आल्यावर तिने दरवाजा आतून बंद केला आणि ती बेडवर बसून विचार करू लागली. तिच्या मनात अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या भावनांची गर्दी झाली होती. ती स्वतःशीच म्हणाली, हे काय ऐकलं मी? सर माझ्यावर प्रेम करतात, पण मी तर इथे फक्त माझ्या थकलेल्या आईवडिलांसाठी आणि बहिणीच्या शिक्षणासाठी कष्टाची नोकरी करायला आले आहे. तिची गरिबी, तिची कौटुंबिक परिस्थिती आणि गावातील साधे आईवडील तिच्या डोळ्यांसमोर आले. तिला वाटले की अशा मोठ्या घरातल्या मुलाच्या प्रेमात पडणे तिच्यासारख्या सामान्य मुलीसाठी एक मोठे संकट ठरू शकते. त्या दिवसापासून सावीने प्रसादशी बोलणे तर दूरच, पण त्याच्याकडे साधे नजरेने बघणे सुद्धा पूर्णपणे बंद करून टाकले.
ती सकाळी बसमध्ये बसताना किंवा कंपनीच्या लाईनवर काम करताना प्रसाद समोर आला की मुद्दाम आपले तोंड दुसरीकडे वळवायचे किंवा नजर खाली झुकवायची. प्रसादने सावीशी संपर्क साधण्याचा, तिची माफी मागण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण सावीने त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून त्याला अजिबात दाद दिली नाही. सावीच्या या वागण्यामुळे प्रसादला मनातून अत्यंत वाईट वाटत होते आणि त्याचे हृदय आतून तुटत होते. तो स्वतःशीच खंत व्यक्त करू लागला होता की मी माझ्या मनातील खरी गोष्ट सांगितल्यामुळे आधी जे आमचे मैत्रीसारखे म्हणून थोडेफार बोलणे होत होते ते गोड नातेही आज पूर्णपणे बंद झाले. सावीचा हा अबोला आणि तिची ही उपेक्षा प्रसादला मानसिकदृष्ट्या सहन होत नव्हती. त्याचा कामातील रस पूर्णपणे उडाला होता. सावीला दररोज समोर पाहूनही तिच्याशी न बोलता येणे हा त्रास प्रसादला आतून पोखरत होता आणि त्याचा परिणाम थेट त्याच्या आरोग्यावर झाला. या तीव्र मानसिक त्रासामुळे आणि दडपणामुळे प्रसाद खूप आजारी पडला. त्याला तीव्र ताप आला आणि तो सलग 3-4 दिवस कंपनीत कामावर आलाच नाही. प्रसाद सलग 3-4 दिवस डिपार्टमेंटमध्ये न आल्यामुळे सावीचे मन विचलित झाले. तिने चौकशी केली तेव्हा तिला समजले की सर खूप आजारी आहेत आणि खोलीवरून बाहेरही पडलेले नाहीत. हे ऐकून सावीच्या मनात कुठेतरी एक अत्यंत जळजळीत वेदना झाली आणि तिच्या मनातही आता प्रसादबद्दल एक हळवी जागा तयार होऊ लागल्याची तिला जाणीव झाली. तिच्या मनाचा एक कोपरा सांगत होता की प्रसाद वाईट व्यक्ती नाही, तो तिची खूप काळजी घेतो, पण ती आपल्या भावना बोलून दाखवू शकत नव्हती. कारण जेव्हा जेव्हा ती प्रसादचा विचार करायची तेव्हा तेव्हा तिच्या डोळ्यांसमोर तिच्या गावातील थकलेले आई वडील, बहिणीचे अधुरे शिक्षण आणि तिची गरिबीची परिस्थिती उभी राहायची. तिला वाटत होते की जर ती या प्रेमाच्या चक्रात पडली तर तिचे तिच्या मूळ ध्येयावरून लक्ष विचलित होईल, ज्या ध्येयासाठी ती गाव सोडून पुण्यात आली होती. सावी आता एका अत्यंत कठीण कोंडीत सापडली होती. एका बाजूला तिचे मूक प्रेम होते आणि दुसऱ्या बाजूला तिच्या कुटुंबाची मोठी जबाबदारी होती. या विचाराच्या चक्रात ती रोज आतून जळत होती, पण यातून मार्ग काढायलाच हवा असे तिने ठरवले. आता सावी काय निर्णय घेईल आणि ती या परिस्थितीला कशी सामोरे जाईल ते पाहण्यासाठी पहा भाग 4 आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.